नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये भरती ही जोमाने सुरू झालेली आहे. या अगोदर पुणे डीसीसी असेल, परभणी असेल, लातूर असेल, कोल्हापूर अर्बन असेल, जळगाव असेल, या सगळ्याच बँकांच्या संदर्भात नोटीस आलेल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लातूरच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. या अगोदर लातूर डीसीसीच्या बद्दल एक शॉर्ट नोटीस आलेलं होतं, पण त्यामध्ये कुठलीही डिटेल्स नव्हत्या दिलेल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लातूर डीसीसीच्या संदर्भात पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बघायचे आहेत, जे की काल एक नोटीस त्यांनी पब्लिश केलेलं आहे, त्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. तर तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. पण सोबत वेगवेगळ्या 6 ते 7 जिल्हा मध्यवर्तीमध्ये ज्या भरती चालू आहेत त्याही बाबतीत आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्यांचा सिलेबस काय आहे, त्यांच्या डेट्स काय आहेत, या सगळ्या माहिती बघायच्या आहेत. या संदर्भात मी ऑलरेडी परभणी असेल, जळगाव असेल, पुणे असेल यांच्या संदर्भात व्हिडिओ युट्यूबवर बनवलेले आहेत. या व्हिडिओ सोबतच त्यांच्या मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघू शकता. बघू आपण आजच्या व्हिडिओमध्ये लातूरच्या संदर्भात आपल्याकडे काय अपडेट आहे. त्या अगोदर या सगळ्याच जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी संकल्प 247 ऍपवर आम्ही तुम्हाला एक कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे, ज्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यांच्या ज्या भरती होणार आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकांमधल्या भरती होणार आहेत, त्या संदर्भात 2 वेगळ्या सेक्शन मध्ये कोर्स अवेलेबल करून दिलाय. ज्यामध्ये पीडीसीसीचा अगोदरचा जिल्हा मध्यवर्तीचा जो पेपर झाला होता त्यामध्ये असलेला पॅटर्न, ज्यामध्ये बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश होता. तर यावर डिपेंड एक सेक्शन केलेला आहे आणि दुसरा सेक्शन यामध्ये आयबीपीएस चा जो रेग्युलर पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर डिपेंड आपल्याला क्वांट, एलआर, इंग्लिश, जीए, जे की हे तुम्हाला पुढच्या स्लाइडवर दिसतंय, सेक्शन 1 केलेला आहे, ज्यामध्ये पीडीसीसीचा आधीचा पॅटर्न जो होता, जे मी आता तुम्हाला विषय सांगितलेत, आणि यामध्ये टेस्ट पण आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत. सोबत सेक्शन 2 मध्ये तुम्हाला आयबीपीएस चा जो रेग्युलर पॅटर्न आहे, ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस आणि त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला त्याच कोर्समध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत, जेणेकरून या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या संदर्भात जेवढ्याही ऍड येणार आहेत त्या सगळ्यांसाठी हा कोर्स आपल्याला अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला मग आपण एका जिल्ह्याची तयारी करतोय, आपल्या स्वतःच्या जिल्ह्याची, किंवा मग बाकीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना जरी आपण अप्लाय केला आणि त्या जिल्ह्यावाईज जर वेगळा पॅटर्न असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला दोन्ही कोर्स अवेलेबल करून दिलेले आहेत, जे की आपल्या संकल्प 247 ऍपवर अवेलेबल आहेत. काही डाऊट असतील या संदर्भात, 2 मोबाईल नंबर आपल्याला प्रोव्हाइड केलेले, त्यावर आपण कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. पुढे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात जर बघितलं तर हे एक शॉर्ट नोटीस 2 डिसेंबरला आलेलं होतं, ज्यामध्ये सांगितलं होतं की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये लिपिक म्हणजेच क्लरिकल पद असेल, त्यानंतर मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ म्हणजे आपण पिऊन म्हणू त्यामध्ये, आणि वाहन चालक ड्रायव्हरच्या जागा, अशा टोटल 375 जागांची भरती होणार हे आपल्याला सांगितलेलं होतं. त्यानंतर सांगितलंय की यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर दिनांक 18 डिसेंबर पासून प्रसिद्ध होणारी जाहिरात जी असेल ती आपल्याला अवेलेबल होणार आहे. त्या जाहिरातीमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन असतील. त्यानुसार काल 18 डिसेंबरला त्यांनी एक जाहिरात पब्लिश केलेली आहे, एक इमेज पब्लिश केलेली आहे, त्यामध्ये सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं यामध्ये वेगवेगळे पद जे मी आता सांगितले की लिपिक म्हणजेच क्लरिकल पदाचा फॉर्म, शिपाई, त्यानंतर वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर पद, यामध्ये क्लरिकलच्या 250 जागा आहेत, 115 शिपाई पदाच्या जागा आहेत आणि 10 या ड्रायव्हरच्या जागा आहेत. आता यामध्ये जर आपण क्लरिकल हा पार्ट जर बघितला, क्लरिकलच्या बाबतीत मी डिटेल इन्फॉर्मेशन इकडे घेतलेल्या आहेत. बघा, क्लरिकलचा जो पार्ट आहे त्यामध्ये जागा आहेत 250, 375 पैकी 250 जागा ह्या क्लरिकल पदासाठी आहेत. त्याच्यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 30, ती असली पाहिजे 30 नोव्हेंबर 2025 या डेटशी रिलेटेड. शैक्षणिक पात्रता जी आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कुठल्याही शाखेचा पदवीधर, अवरेज आपल्याला 60% मार्क्स त्यामध्ये असले पाहिजे. त्यामध्ये अवरेज हा शब्द वापरलेला आहे, सरासरी आपल्याला 60% गुण असणे अनिवार्य आहे. बरं, सोबत MSCIT हे कंपल्शन आहे. यामध्ये दिलंय उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीत सरासरी किमान 60% गुण मिळून उत्तीर्ण असावा, आणि उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचा कोणताही एखादा कोर्स केलेला असावा. म्हणजे क्लिअरली सांगितलं, MSCIT किंवा त्याच्या रिलेटेड 90 दिवसांचा कोर्स,
मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक पदवी किंवा पदविका असल्यास मग आधीची जी अट असेल ती शिथिल असेल. म्हणजे आपल्याकडे जर ग्रॅज्युएशनच आपण कॉम्प्युटरमध्ये केलेलं असेल तर मग MSCIT नसेल तरी आपल्याला चालून जाईल. बरं, नोंदणी याच्यामध्ये एक सेक्शन दिलेला आहे की ऍप्लिकेशन संकेतस्थळावर नोंदणी करायचे म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची डेट ही 18 डिसेंबर पासून असेल. 18 डिसेंबर पासून आपण त्याला नोंदणी करू शकतो म्हणजे ती सुरुवात झालेली आहे. पण अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे इथं दिलंय की परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे यासाठी आपल्याला 23 डिसेंबर ते 21 जानेवारी 23 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला हा अप्लाय करण्यासाठीचा आणि पेमेंट करण्यासाठीचा वेळ अवेलेबल करून दिलेला आहे. हे झालं क्लरिकल पदासाठी. पण यामध्ये जे शिपाई पद आहे यामध्ये 115 जागा आहेत. वय 19 ते 28 वर्ष दिलेलं आहे आणि उमेदवार 12वी उत्तीर्ण किमान 60% मार्क्स असले पाहिजे. ड्रायव्हरसाठी 10 जागा आहेत. 19 ते 28 वर्ष वयोमर्यादा दिलेलं आहे. 12वी उत्तीर्ण किमान 60% तसेच ड्रायव्हिंग लायसन असणं कंपल्शन आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. बाकी डेट्सच्या बाबतीत ऑलरेडी मी सांगितलं की रजिस्ट्रेशन 18 डिसेंबर पासून 13 डिसेंबर ते 21 जानेवारी हे आपल्याला फॉर्म भरणे आणि पेमेंट करणे या पद्धतीच्या डेट्स दिलेल्या आहेत. पण ऑनलाईन परीक्षा आपलं प्रवेश पत्र असेल, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे सगळं बँकेच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बरं, या सोबत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन इथं सूचना म्हणून दिलेल्या आहेत. त्यापैकी लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पदे हे रिक्त श्रेणीत राखीव असतील. 70% हे त्या जिल्ह्यांचे विद्यार्थी, उर्वरित 30% पद हे जे जिल्हा बाहेरील विद्यार्थी आहे, लातूर सोडून बाकी जिल्ह्यातील विद्यार्थी पण अप्लाय करू शकतात. पण त्यापैकी 30% जागा आहे त्यांच्यासाठी राखीव असतील. पण त्यातही लातूर जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारातून बाकीचे पदे भरण्यात येतील. म्हणजे जर बाहेरच्या जिल्ह्यातून विद्यार्थी जर भेटले नाही तर मग पात्र विद्यार्थ्यांपैकीच लातूर जिल्ह्यातलेच विद्यार्थी उरलेले त्यामध्ये समाविष्ट केले जातील. सगळ्यात महत्वाचं फॉर्म अप्लाय करताना आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचं मूळ आपण आदिवास प्रमाणपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे. त्यानंतर आपल्याला त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सगळेच्या सगळे फॉर्म ऑनलाईन भरायचे हे सांगितलेलं आहे. ऑफलाईन कुठलाही फॉर्म स्वीकारण्यात येणार नाही हे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं पण दिलंय की पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म व शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे करावीत. अर्ज करण्याची अंतिम तारीख इथं 6 जानेवारी नसून आपल्याला माहिती आहे 21 जानेवारी झालेली आहे कारण ही जुनी नोटीस होती. पण इथं क्लिअरली सांगितले की बँकेकडे किंवा पोस्ट कुरिअरद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे ऑनलाईन मध्येच आपल्याला अप्लाय करायचं आहे. पुढे येत असताना आपल्याला अभ्यासक्रम खूप महत्वाची गोष्ट आहे. अभ्यासक्रमाच्या बाबतीत ज्याही नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी अभ्यासक्रम दिलेला आहे. मी या 3 वेगळ्या नोटिफिकेशनचे इथं तुम्हाला अभ्यासक्रम ठेवलेले आहेत. त्यापैकी पुणे DCC जी आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या अगोदरच्या झालेल्या एक्झामचा हा पॅटर्न होता ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, संगणक, सामान्य ज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बँकिंग सहकार असे विषय होते. यावर रिलेटेड 90 मार्क्सचा पेपर. त्यानंतर इकडे परभणी DCC ची जी ऍड आलेली आहे याच्यामध्ये क्लिअरली IBPS पॅटर्न नुसार जर सांगितलं तर सब्जेक्ट नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी, रिझनिंग, इंग्लिश, कॉन्ट, GA आणि बँकिंग रिलेटेड प्रत्येकी 25 क्वेश्चन 25 मार्क असा पेपर पॅटर्न हा नोटिफिकेशन मध्येच दिलेला आहे. त्यानंतर जळगाव जनता सहकारी बँकेमध्ये आपल्याला रिझनिंग, ऍप्टिट्यूड, इंग्लिश आणि मराठीचं ग्रामर, त्यानंतर जनरल नॉलेज, कम्प्युटर आणि बँकिंग अवेअरनेस या पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. तिन्ही वेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम जरी असतील तर या सगळ्या अभ्यासक्रमाच्या बाबतीतचे व्हिडिओज किंवा कोर्स जो आहे आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही यापैकी कुठलाही अभ्यास या पद्धतीचा करायचा आहे, या पद्धतीचा करायचा आहे किंवा या पद्धतीचा, ते सगळ्याच्या सगळं कोर्समध्ये आपल्याला सेक्शन वाईज अवेलेबल आहे आणि त्यावर डिपेंड टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. पुढे येत असताना आपल्याला सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये कुठं भरती चालू आहे हे माहिती असलं पाहिजे. यामध्ये पुणे DCC ची शॉर्ट नोटीस आलेली होती. याचं फुल नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे याचा एक व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवर आहे, तो आपण बघितला पाहिजे. जळगाव जनता सहकारी बँकेचा पण एक व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे. लातूरच्या बाबतीतचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये पूर्ण लातूर जिल्हा मध्यवर्तीच्या बाबतीत मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितल्यात.
परभणी जिल्हा मध्यवर्तीचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्तीची माहिती आहे आणि अजून एक छोटं शॉर्ट नोटिफिकेशन जे आलेलं होतं, ते होतं कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात. ज्यामध्ये यांच्या टोटल 18 शाखा आहेत. त्याचा 1320 कोटींचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये त्यांना बँकेमध्ये 50 क्लरिकल पदांचे अर्ज यांनी मागवलेले आहेत, ज्याची फीस ₹750 आहे आणि यामध्ये दिलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत हे फॉर्म अप्लाय करायचे आहेत. म्हणजे आपण यासोबत सोबत कोल्हापूर अर्बन साठी पण अप्लाय करू शकता. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी असतील किंवा बाहेरचे असतील तर त्या पद्धतीनं बघा एवढ्या सगळ्या सहकारी बँकेमध्ये ज्या ऍड चालू आहेत याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट की 70% विद्यार्थी त्या जिल्ह्यातले असणार आहेत. त्यामुळे महिला असतील तर त्यांना त्या जिल्ह्यामध्ये जॉब करायला भेटणार आहे. बाकी जे विद्यार्थी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जॉब करू इच्छितात ते पण याला अप्लाय करू शकतात. सोबत सोबत IBPS ची तयारी करत असताना मागच्या 2-3 वर्षामध्ये कुठलीही एखादी फायनल सिलेक्शन झालेली नसेल किंवा या सगळ्या परीक्षेच्या दरम्यान मला येणाऱ्या IBPS कॅलेंडरला सामोरं जायचंय पण ते ऑगस्ट पासून आहे. तर मग आता जानेवारी पासून ते ऑगस्ट पर्यंत जर आपण बघितलं तर तेवढ्या काळामध्ये कमी एक्झाम आहेत. पण या सगळ्या एक्झाम जर बघितल्या आपण तर ऑलमोस्ट ह्या मार्च एप्रिल पर्यंत चालतील. मग त्या मार्च एप्रिल पर्यंत आपला IBPS पॅटर्नवर क्वांट, LR, इंग्लिश, GA चा अभ्यास हा कंटिन्युअस फ्लो मध्ये असण्यासाठी आपल्याला काही एक्झाम पुढे असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या एक्झाम आपला अभ्यास जिवंत ठेवतील. त्यामुळे या परीक्षांना फॉर्म अप्लाय केल्यामुळे आपल्याला बिलकुल अभ्यास हा कंटिन्यू राहील आणि लगेच आपल्याला तो IBPS साठी पण कामी येईल. यामध्ये अजून महत्वाची गोष्ट की या जिल्हा मध्यवर्तीमध्ये एज लिमिट ही 30, काही ठिकाणी 35 याही पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी IBPS पॅटर्नच्या एक्झाम मध्ये जिथे क्लरिकलला 28 वय आहे त्यामध्ये आता बसत नाहीयेत किंवा ऑफिसरला 30 आहे तिथं आता बसत नाहीये जनरल कॅटेगरीचे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक जिल्हा मध्यवर्तीची चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या पुढे आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी हे फॉर्म अप्लाय केले पाहिजे. शेवटी येत असताना आपल्याला बघायचंय बॅचच्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलंय की संकल्प 247 ऍपवर तुम्हाला ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हे फॉर्म अप्लाय करायचे आहेत आणि यानुसार आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे, जेणेकरून कुठली एखादी आपल्या हातामध्ये नोकरी असणं सध्या गरजेचं आहे आणि पुढे IBPS चा अभ्यास कंटिन्यू असल्यामुळे आपल्याला नेक्स्ट IBPS ला पण त्या पद्धतीने कॉन्फिडेंटली सामोरे जाता येईल. त्यामुळे ह्या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला सिरियसली विचार करायचा आहे आणि या संदर्भातील माहिती आपल्या रिलेटेड जेवढे मित्र मैत्रीण असतील त्यांना पाठवायचं आहे. त्या जिल्ह्याच्या मित्र मैत्रिणींकडे पाठवायचं आहे की या जिल्ह्यामध्ये अशा ऍड आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना हे फॉर्म भरता येतील. विशेष करून महिला वर्गांना हे फॉर्म जर भरले तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यात जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप